नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 4 मार्चच्या भागात आपण पाहणार आहोत की सिंधू आणि काजल एकत्र आलेले असतात. तेव्हा सिंधू काजलला म्हणते की जेव्हा मंगलाष्टक सुरू होतील, अंतरपाट धरला जाईल, तेव्हा लाईट जाईल आणि लाईट गेल्यावर माझ्या जागेवर तू उभं राहायचं आणि मी बाजूला होणार. तर ठरल्याप्रमाणे मंगलाष्टक चालू होतात आणि त्याच वेळेस लाईट जाते. सिंधू आपली जागा एक्सचेंज करते. इकडे लाईट जाताच विशाल म्हणतो लाईट गेली तरी लग्न थांबायला नको, कारण त्याला सिंधू समोर उभी आहे याची खात्री असते. लग्न पार पडतं, लाईट येते, तेव्हा विशाल सिंधूला बाजूला उभी पाहतो आणि समोर दुसरी व्यक्ती उभी पाहतो. हे पाहून तो आश्चर्यचकित होतो. विशाल त्या महिलेचा पदर वर घेतो तर त्याला काजल दिसते. तेव्हा काजल त्याला म्हणते, हेच पाहिजे होतं ना तुला, आपलं लग्न लवकर झालेलं तर घे, झालं लग्न आपलं. हे ऐकून विशाल चिडतो आणि म्हणतो, तू खूप मोठा विश्वासघात केलाय काजल माझ्यासोबत. आणि त्याच वेळेस सिंधू विशालच्या जोरात कानाखाली लावते. तेव्हा विशाल चिडतो आणि म्हणतो, तू आता बघ सिंधू, तुझ्या राघवची मी आता काय अवस्था करतो. आता सिंधू राघवची कशाप्रकारे सुखरूप सुटका करणार हे पाहणे अतिशय मनोरंजक ठरणार आहे. लग्नाची बेडी या मालिकेचे संपूर्ण अपडेट पाहण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.